होर्मुझमध्ये अमेरिकेकडून नाकेबंदी, इराणकडून जाणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या जहाजांची केली नाकेबंदी. जगभर इंधन पुरवठ्यावरती परिणाम होण्याची भीती. मुंबईत ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. गोरेगाव नेस्को संकुलातील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान घेतले ड्रग्स. मृतांमध्ये एका मुलीचा समावेश. नागपूरमध्ये राजधानी एक्सप्रेसमधून 4,26 लाख रुपयांचे कोकेन जप्त. एका महिलेला अटक. औषधांच्या 50 कॅप्सूलमध्ये लपवून सुरू होती तस्करी. बंधू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्याप्रकरणी पुन्हा न्यायालयात हजर करणार. महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप. पोलीस पुन्हा खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता. आशा भोसलेंच्या निधनाची बातमी देणाऱ्या आणि गाणी दाखवणाऱ्या जिओ न्यूजला पाकिस्तान सरकारची नोटीस. भारताशी निगडीत सामग्री दाखवण्यास मनाई केली. अकोल्यामध्ये काल देशातलं सर्वाधिक 43.8 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. अमरावती, यवतमाळ, वर्ध्यामध्ये देखील पारा राहिला 43 अंशांच्या पुढे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 135व्या जयंतीनिमित्त देशवासियांकडून अभिवादन. चैत्यभूमीवरती लोटला भीम अनुयायांचा सागर. नागपूरच्या प्रफुल्ल हिंगेचा चमत्कार. पहिल्याच षटकामध्ये 3 बळी. वैभव सूर्यवंशीला पहिल्याच चेंडूवर टिपलं. हैदराबादकडून राजस्थानचा पहिला पराभव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.